परभणी शहरातील महानगरपालिकेच्या मैदानात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष श्याम खिल्लारे यांनी प्रथम रक्तदान करून रक्तदानाला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वृक्षारोपण, भव्य अन्नदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। आज 15 जून 2026 रोजी एक आनंदाची गोष्ट आहे की पाहता रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक PM दाभाडेजी यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत। अमृत महोत्सव साजरा विविध कार्यक्रम केले। आज वृक्षारोपण आहे, रक्तदान शिबिर आहे, त्याच्यानंतर आपल्या वृद्धाश्रमामध्ये फळं वाटण्याचा कार्यक्रम आहे आणि मुख्य कार्यक्रम हा 28 तारखेला आहे। 28 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे। त्या 28 तारखेचा पूर्ण गायनाचा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि PM दाभाडे त्यांच्या पत्नी त्यांचा सपत्नीक सत्कार पण करणार आहोत, पैठणी देऊन। अशा प्रकारचे विविध जे कार्यक्रम आहेत ते परभणी शहरामध्ये आता सध्या आचारसंहिता असल्यामुळे बॅनर लावता येत नाही आणि म्हणून म्हणजे बॅनर वगैरे आहे ते 25 तारखेनंतर बॅनर लागणार आणि 28 तारखेला कार्यक्रम आहे त्याची सांगता होणार आणि हजारो लोक जमणार आहेत त्या कल्याण मंडपामध्ये। त्या कल्याण मंडपामध्ये हा सगळा अमृत महोत्सव आनंदाच्या स्वरूपात साजरा होणार नाही। अधिकारी असतील, कर्मचारी असतील, खासदार येणार आहेत, आमदार येणार आहेत आणि सगळे सामाजिक परिवर्तन चळवळीचे सगळे नेते येणार, सगळ्या पक्षाचे नेते येणार, मग RPIचे सगळे गट असतील, सामाजिक संघटना असतील। तेव्हा या सगळ्या संघटनांना मी आजच्या दिवशी आवाहन करतो, निमंत्रण भेटो अगर न भेटो आणि 28 तारखेच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहून या आनंदोत्सवामध्ये, या अमृत महोत्सवामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, सहभागी व्हावं। 15 जून 2026 रोजी महाराष्ट्राचे राज्य संघटक माननीय आदरणीय DM दाभाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भावी असं रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते माननीय जयप्रकाश इंगोले साहेब, आमचे ज्येष्ठ नेते विजय गायकवाड साहेब, सुभाष साळवे साहेब, अरुण गायकवाड, आमचे आदरणीय माननीय भगवान कांबळेजी, शशिरानंद, भाऊराव सावने व सर्व आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी इथे उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आमचे वरिष्ठ नेते जे आहेत DM दाभाडे साहेब त्यांना 75व्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।